नाउ वी आर कंटिन्यूइंग. प्लीज कॉन्सन्ट्रेट. हा, चेक डिसऑनर म्हणजे काय असतं हो? हा, मी समराइज करतो. चेकचं पर्पज फुलफिल झालेलं नाहीये. ओके. दॅट मीन्स समजा तुम्हाला चेक मिळालं तर बँकमध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत. तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल, ओके, ॲज अ पेमेंट तुम्ही चेक दिलेला असेल, मग आपल्या अकाउंटमधून काय व्हायला पाहिजे? अमाउंट कमी व्हायला पाहिजे होतं. बँक बॅलन्स डिक्रीज व्हायला पाहिजे होतं, पण ते झालेलंच नाहीये. चेक डिसऑनर झालं. ओके. येस. आता आपण होतो 15th ला. चेक रिसिव्हड फ्रॉम नेहा रिटर्न डिसऑनर. नेहा यांच्याकडून चेक मिळालं होतं. कधी मिळालं होतं बघा? नेहा यांच्याकडून चेक मिळालं होतं. कधी मिळालं होतं मला डेट सांगा. क्वेशन तुमच्या समोरच आहे. हो, सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. 1-2 जण नाही. बाकीचे काय करताय हो तुम्ही? आन्सर द्या. काय स्पेसिफिक नाव घेऊन विचारायचं का लहान मुलांसारखं? चेक मिळालं होतं आपल्याला. मग मला सांगा, चेक मिळाल्यानंतर पर्पज काय होतं? आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायला पाहिजे. ऐश्वर्या 2nd मिळालेलं बरं का. 2 मार्चला चेक मिळालेला आहे. दिसतंय का बघा? बेअरर चेक नेहा यांच्याकडून मिळालं होतं. ओके. आधी मिळालेलं 15th नाही. ओके. ते 2nd मिळालं होतं. आपण डिपॉझिट केलं होतं 10th 10th मार्चला. मग 15th आपल्याला कळालं की रिटर्न डिसऑनर म्हणजे चेक जे रिसीव्ह झालं होतं, जे आपण डिपॉझिट पण केलं होतं, ते जमा झालेलं नाहीये. मला सांगा पर्पज काय होतं? आपल्याला चेक मिळाला म्हणजे पर्पज काय होतं? बँक बॅलन्स इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग डिसऑनर झाला म्हणजे इन्क्रीज झालाय का हो बँक बॅलन्स? मला ते सांगायचंय. बँक बॅलन्स इन्क्रीज झालाय का? नाही. बट तुम्ही केलेलं आहे. तुम्ही केलेलं आहे बरं का. इथे दिसतंय का तुम्हाला? चेक मिळाल्यानंतर बेअरर चेक होतं. तुम्ही काय म्हणलात? कॅश मिळाल्यासारखं म्हणून इथं 2200 घेतलात. बघा ऑब्झर्व्ह करा. इथं 500 चेकचे आहेत. ओके. मग तुम्ही डिपॉझिट केल्यानंतर काय केलं? बँक बॅलन्स वाढवला. तिथे दिसतंय का 500? बँक बॅलन्स 500 वाढवलेला आहे तुम्ही. मला सांगा ॲक्चुअलमध्ये वाढायला पाहिजे का हो डिसऑर्डर झाल्यानंतर? ॲक्चुअलमध्ये वाढायला पाहिजे का हो? नको ना. का तर डिसऑनर झालेलं आहे. मग ऑलरेडी वाढवलं. आता मी हे रफ करू शकतो का? नाही. मी काय करणार? इथं अपोझिट साइडला घेणार. अपोझिट साइडला मी काय करणार? बँक बॅलन्स जे वाढवलेलं आहे ते आता कमी करणार. ओके. डेबिटला घेतलं होतं, आता क्रेडिटला घेणार. बँक कॉलममध्ये 500. डेट लिहायचं 15th बाय नेहाज अकाउंट. ओके. नेहा यांचं चेक डिसऑर्डर झालेलं आहे. त्यामुळे बाय नेहाज अकाउंट. हां. ह्याचं फील जे आहे फील मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. या लेक्चरमध्ये फार हेवी होईल ते. फील करून द्यायचं मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. आता एवढं लक्षात ठेवायचंय, अपोझिट साइडला तुम्ही दिलात. ओके. कारण काय झालं होतं, तुम्ही डिपॉझिटेड म्हणून दाखवलं होतं, बँक बॅलन्स इन्क्रीज केला होता, बट ॲक्चुअलमध्ये झालेलं नाही बिकॉज ऑफ डिसऑनर ऑफ चेक. कळालं का हो? नेक्स्ट. Purchased goods from Sweetie 5,000 at 7% trade discount and paid half amount immediately. म्हणजे बाकीचं क्रेडिटवर आहे. क्रेडिटवरचं इथे येत नाही. ओके. कॅशबुकमध्ये. कॅशबुकमध्ये क्रेडिटवरचं येणार नाही. हाल्फ अमाउंट. ते 5,000 लेस 7% डिव्हाइड बाय 2 करून मला अमाउंट सांगा हो. 20th ला पेमेंट बाय पर्चेसेस. किती आहे ते अमाउंट सांगा कॅश कॉलममध्ये. 5,700 किती आहे 5,007 5,000 मायनस 7% डिव्हाइड बाय 2. हाल्फ अमाउंटच घेणार मी. का तर हाल्फ अमाउंट क्रेडिटवर आहे. क्रेडिटचं इथं घेतो का आपण कॅश किंवा बँकला काही इफेक्ट होणार आहे का? नो.
2325 म्हणतात. अमाऊंट चेक करा बाकीचे. हे कसं आलेलं आहे? 5000 मायनस 7% डिवाइड बाय 2. ओके. नेक्स्ट. बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम 1000 अँड कलेक्टेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. कलेक्टेडचं नंतर बघू, पेमेंटचं बघा आधी. 22 ला काय झालेलं आहे? इन्शुरन्स प्रीमियम, बाय इन्शुरन्स प्रीमियम. बँक पेड म्हणल्या, बँक म्हणजे बँक बॅलन्स कमी झालेला आहे. तुम्ही चुकून पण कॅश मध्ये लिहू नका गडबडीत. बँक पेड म्हणलेलं आहे 1000. येस, 2325 सगळेजण करेक्ट आन्सर सांगितलेले. व्हेरी गुड. बाय इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट का आलं का बघा. आणि त्यानंतर हे पण कलेक्ट केलेत बघा, इंटरेस्ट. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1650. बँक कॉलम मध्येच लिहायचं हे पण, का तर बँकने कलेक्ट केलेलं आहे. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके. म्हणजे फिक्स डिपॉझिट वगैरे असेल तर त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असते. इन्व्हेस्टमेंट मध्ये फक्त फिक्स डिपॉझिट येत नाही, बाकी पण भरपूर काय काय येत असते. शेअर्स, डिबेंचर्स वगैरे. ओके. डिटेल मध्ये नंतर आहे तुम्हाला. नेक्स्ट. चेक इश्यूड टू धनराज वॉज डिसऑनर. आपण चेक इश्यू केलं होतं, धनराज यांना चेक दिलं होतं, आठवतंय का? सर कधी दिलात? अहो इथे दिलो ना, 7 मार्च दिसतंय का? 7 मार्च दिसतंय का हो? पेड टू धनराज 6000 बाय चेक. चेक इश्यू केलो असं म्हणतो आपण. चेक दिलो म्हणजे. बट चेक इश्यू केल्यानंतर पेमेंट व्हायला पाहिजे होतं धनराज यांना. ते म्हणतायत डिसऑनर झालं. म्हणजे मला सांगा, ऍक्च्युअल मध्ये बँक बॅलन्स कमी झालाय का हो तुमचं? ऍक्च्युअल मध्ये चेक डिसऑनर झालाय म्हणजे ऍक्च्युअल मध्ये बँक बॅलन्स कमी झालं का? नो. तुम्ही पेमेंट केलात म्हणताय तो, तुम्ही बँक बॅलन्स कमी केलेला आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, बाय धनराज बँक बॅलन्स तुम्ही 6000 कमी केलात, क्रेडिट केलात म्हणजे पेमेंट केल्यासारखं दाखवलात तुम्ही. बट ऍक्च्युअल मध्ये बँक बॅलन्स कमी झालेला नाहीये. बँक बॅलन्स हॅज नॉट डिक्रीज बिकॉज ऑफ डिसऑनर ऑफ चेक. चेक डिसऑनर झालेलं आहे. त्याचं पर्पजच फुलफिल झालेलं नाहीये. तुम्ही चेक दिलात ना पेमेंट म्हणून, त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले नाहीत. मग पेमेंट केल्यासारखं झालं का हो? नाही. मग तुम्ही इथं क्रेडिटला घेतलात म्हणजे पेमेंट केल्यासारखं दाखवलात तुम्ही. पेमेंट साइडला घेतलात म्हणजे. सर आता काय करायचं मग? ते त्याला खाट वगैरे मारायचं नाही, इथं रिव्हर्स करायचं. ओके. कधी झालंय हो? 24th ला. 24th ला टू धनराज म्हणायचं. टू धनराज अकाउंट. बँक कॉलम मध्ये 6000 रिव्हर्स केलो आपण. कळालं का? टू धनराज अकाउंट 6000. हे फील करायचं मी तुम्हाला उद्या सांगतो. हे फील पण करता येतंय. आता हे मार्क्ससाठी इझी आहे, तुम्हाला रिव्हर्स साइडला घ्यायचंय फक्त. नेक्स्ट. गुप्ता स्टोर्स डायरेक्टली डिपॉझिटेड इनटू आवर अकाउंट, बँक अकाउंट 7500. हा, मला सांगायचंय काय करायचं. डायरेक्टली काय करायचं, ह्यांनी काय केलेलं आहे, गुप्ता स्टोर्स यांनी आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्टली 7500 डिपॉझिट केले. त्यांनी डिपॉझिट केलेत बरं का, गुप्ता स्टोर्स यांनी. आपण कॅश डिपॉझिट केलेलं नाही, गुप्ता स्टोर्स यांनी कॅश डिपॉझिट केलेलं आहे. आपलं कॅश गेलेलं नाहीये. ओके. हे समजून घ्या आधी. गुप्ता स्टोर्स यांनी डायरेक्टली डिपॉझिट केलंय बँकमध्ये, तर बँक बॅलन्स वाढलेला आहे. बँक बॅलन्स इन्क्रीज. डेबिट साइड और रिसीट साइडला 7500 येणार. डेट किती आहे हो? 26 टू गुप्ता स्टोर्स. आता काही जण म्हणणार सर कॅश जमा केलो ना सर. अहो गुप्ता स्टोर्स यांचं कॅश जमा झालेलं आहे, आपलं कॅश नाहीये ते. आपलं कॅश कुठं गेलेलं नाहीये, डायरेक्टली बँकेमध्ये जमा झालेलं आहे. दॅट्स इट. कोण केलं? गुप्ता स्टोर्स यांनी. बँक अकाउंट डेबिट टू गुप्ता स्टोर्स असं एंट्री होत आहे. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. हा, ज्यांनी होमवर्क केले त्यांना तर 100% कळालेलं असणार. एवढं स्लो मी होमवर्कचं सोल्युशन घेतच नाही, तुम्हाला माहित आहे. ओके. ऍक्च्युली मी सोल्युशनच घेत नाही, बट हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळे मी घेतोय. आता बघा, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ 3920 इंटू बँक. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, ऐकाव.
डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ 3920 इंटू बँक. म्हणजे 3920 3920च्या वर जेवढं पण कॅश आहे ते सगळं बँकमध्ये डिपॉझिट केलो आपण 30 तारखेला. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, आधी तुम्ही कॅशचं बॅलन्सिंग करा. त्याचं बॅलन्स ना जेवढं पण आलंय त्याच्यापैकी फक्त ऐका हो, कॅशला डेबिट बॅलन्स असतं. कॅरी डाऊन आपण अपोजिट साइडला लिहितो. कॅशचं बॅलन्स 3920 ठेवा. बाकी जे पण आहे ते डिपॉझिट करा कॅश. तुम्ही चेक करावं आता. मला कॅशचा बॅलन्स सांगा. हे जाऊ दे 3920 जाऊ दे. कॅश कॉलमचा बॅलन्स सांगा आता किती आहे या सिच्युएशनला. आय होप सगळ्यांनी लिहिलेलं पण आहे. ओके, इथपर्यंत झालेलं आहे. कॅशचा बॅलन्स सांगा सध्या. कॅल्क्युलेट करून सांगा. या सिच्युएशनला कॅशचा बॅलन्स किती आहे? रफ पेजवर डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट. किती आलाय बॅलन्स? एक आन्सर आलेलं आहे. बाकीच्यांसाठी मी वेट करतोय. व्हेरी गुड कुणाल. या स्टेजला किती बॅलन्स आहे कॅशचं? मला सगळ्यांचे आन्सर पाहिजे, अदरवाईज मी स्पेसिफिकली विचारणार आहे. अदरवाईज मी पुढेच जाणार नाहीये. कुलकर्णी, आय थिंक तुम्ही वन साइड मला टोटल सांगताय. मला बॅलन्स पाहिजे. ओके, डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट. ओके, बॅलन्स पाहिजे. वन साइड टोटल नको मला. मला बॅलन्स पाहिजे. प्रताप, काहीतरी चुकताय तुम्ही. आय थिंक तुम्ही सोल्युशन केलेलं आहे प्रताप, त्यामुळे तुमची चुकतंय. हा, म्हणजे ते होमवर्क मध्ये कळत नाही. या सिच्युएशनला बॅलन्स वेगळा आहे प्रताप. व्हेरी गुड ऐश्वर्या कुलकर्णी. कुणाल आणि ऐश्वर्या कुलकर्णी यांचं आन्सर मॅच झालेलं. बाकीचे आन्सर देत नाहीये, त्यामुळे मी जे आन्सर आलंय ते तुम्हाला सांगतोय. 13,920 असं सांगतायत. ओके, 13,920. ओके, एवढं कॅश बॅलन्स आहे. त्यांनी काय म्हणतात, ह्याच्यापैकी ना 3,920 बॅलन्स ठेवा, बाकीचे डिपॉझिट करा. कळालं का हो? म्हणजे कॅश आपल्याकडे होतं. प्रॅक्टिकली विचार करा, बिझनेसमध्ये असंच असतंय. मंथ एंडला तरी काय म्हणले, 3,920 बॅलन्स ठेवा, बाकी सगळं डिपॉझिट करा. बाकी किती राहते हो 3,920 बॅलन्स ठेवल्यानंतर? 10,000 राहणार. 10,000 डिपॉझिट करायचं आपल्याला कुठं? बँकमध्ये. ओके, बँकमध्ये डिपॉझिट करायचं म्हणजे कसं होणार हो? इथं वर लिहायचा, बॅलन्सिंग सगळ्यात शेवटी पाहिजे. इथं वन लाईन ब्लँक त्यासाठी सोडलं होतं. ओके, कॉन्ट्रा एंट्री होतंय हे. इथं काय येणार? बाय बँक. ओके, 30th ला टू कॅश बँक बॅलन्स वाढलेला आहे 10,000 ने. ओके, कॉन्ट्रा आहे, सी लिहायला पाहिजे. ओके, आता कॅशचं तर बॅलन्स झालेलं आहे तुमचं. कॅशचं बॅलन्सिंग पण झालेलं आहे. मला बँक बॅलन्स सांगायचंय. बँक ओव्हरड्राफ्ट आहे का बँक बॅलन्स आहे आधी चेक करा. ओके, कुठल्या साईडला लिहायचं ते सांगा मला. द साइड विच हॅज लेसर टोटल ऑर स्मॉलर अमाउंट. ओके,
while calculating totals. त्या साइडला आपण लिहित असतो. मग कुठल्या साइडला लिहू, डेबिट और क्रेडिट? बँकचा. कॅशचं झालेलं आहे आता. कॅशचं झालेलं आहे. हां, ज्यांनी लक्ष देत नाहीये त्यांच्यासाठी मी सांगितलं ते. 31 मार्चला बॅलन्सिंग आहे. कॅशचं टोटल बघा आय थिंक 21,745 यायला पाहिजे. बँकचं बघा हो किती येतंय? क्रेडिट साइडला 10,000. परत एकदा चेक करावं. बाकीच्यांचं आय थिंक वेगळं सांगितलं आन्सर. बँक बॅलन्स पाहिजे मला. आय होप तुम्ही हे 10,000चं पण लिहिलं आता आत्ताचं. 10,000 डिपॉझिटेड इंटू बँकचं. कुणाला परत एकदा चेक करायचंय? बँक बॅलन्स कसं काढायचं हो? डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट तुम्हाला बॅलन्स भेटतंय. सर मग हे कुठं लिहायचं बॅलन्स? ज्या साइडची टोटल कमी आहे. द साइड which has lesser total. ओके? तिथं लिहायचंय. सो दॅट बोथ साइड टोटल विल बी इक्वल. बघा कुणाल ते लिहिल्यानंतर बोथ साइड टोटल इक्वल येत आहे का? क्रेडिट साइडला 5150 असं म्हणतायत. ओके, ग्रेट. बोथ साइड टोटल मला कळेल का हो? बोथ साइड टोटल बँक 30,650. ओके. बाकीच्यांनी चेक करायचंय. बाकीच्यांनी चेक करायचंय. कुठं चुकलात बघा. ज्यांनी होमवर्क केले नाही त्यांचं काय करू शकत नाही. कुणाल तुम्ही काय सांगितलात कळालं नाही मला. बोथ साइड टोटल आय थिंक 30,650 करेक्ट आहे. तुम्ही डेबिट अँड क्रेडिट सांगितलं आय थिंक मला. हां. मग बॅलन्स तुमचा आय होप करेक्ट आलेला आहे आता. ओके. बोथ साइड टोटल शेवटचं विचारत होतो मी. फायनल बॅलन्स लिहिल्यानंतर. येस. ओपनिंगचं आता मी काही क्वेश्चन विचारतो. लास्ट 2 मिनिट्स हां. ओपनिंगचं हे बघा ओपनिंग हां. इथं दिसतंय का समोर? ओपनिंग. ओपनिंग कॅशला कुठलं बॅलन्स होतं कॅशला? ओपनिंग कॅश. ओपनिंग कॅश कुठं दिसतंय? आय होप तुम्हाला 13,000 कॅश दिसतंय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओपनिंग विचारतोय मी. कुठलं बॅलन्स आहे? डेबिट ऑर क्रेडिट? प्रताप विचार करून सांगा. मी कॅशचं विचारतोय. ब्लंडर करू नका प्लीज. लाईफमध्ये आपण थोडंसं पेशन्स ठेवा. गडबड करू नका. ब्लंडर करू नका तुम्ही प्लीज. कॅशला डेबिट बॅलन्स आहे. ओके. डेबिट साइडला लिहिलेलं आहे. ओपनिंग आपण कुठे लिहित असतो? जे बॅलन्स आहे तिथंच लिहितो. आता मला सांगा ओपनिंग बँकला ओपनिंग बरं का ओपनिंग. बँकला कुठलं बॅलन्स आहे? बँकला क्रेडिट बॅलन्स आहे ओपनिंग. ओके. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे बँकला डेबिट अँड क्रेडिट दोन्ही बॅलन्स असू शकतात म्हणून. ओके. नेक्स्ट. क्लोजिंग. क्लोजिंग कॅशला कुठलं बॅलन्स आहे मला ते सांगा. कॅशला क्लोजिंग जे आहे ते कुठला बॅलन्स आहे? क्लोजिंग कॅशला कॅश बॅलन्स म्हणतो मी कॅश. थोडा विचार करून आन्सर देता का हो तुम्ही? तुम्ही ज्या प्रकारे आन्सर देताय,
थोडंसं मला टेन्शन येतंय बरं का. मला हार्ट अटॅक पण येऊ शकतंय. मग मला वाचवण्यासाठी आन्सर द्या तुम्ही. कॅश बॅलन्स विचारतोय मी. कुठला बॅलन्स आहे कॅशला? डेबिट का क्रेडिट क्लोजिंगला? कुठं लिहायचं हे विचारत नाहीये मी. हे 3920 जे बॅलन्स आहे ना क्लोजिंग, हे कुठलं बॅलन्स आहे हे विचारतोय मी तुम्हाला. डेबिट बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स आहे? हे डेबिट बॅलन्स आहे हो. कॅरीड डाउन आपण अपोझिट साइडला लिहितो. हे डेबिट बॅलन्सच आहे कॅश. कळतंय का मला काय म्हणायचंय? ओपनिंगला बॅलन्स वेगळं असू शकतंय, क्लोजिंगला वेगळं असू शकतंय. म्हणून तर आपण बॅलन्सिंग करत असतो मंथली. कॉन्सन्ट्रेट करा. आता मला बँकचं सांगा. बँकला कुठला बॅलन्स आहे क्लोजिंग? क्लोजिंग 31 मार्चला कुठला बॅलन्स? तुम्हाला विचारलंय 31 मार्चला बँक बॅलन्स कुठला आहे? डेबिट आहे का क्रेडिट आहे? कुठलं सांगणार तुम्ही? 5150 म्हणणार. कुठलं आहे? डेबिट का क्रेडिट? कुणाल विचार करा थोडंसं. अनिकेत विचार करायचं थोडंसं. अहो क्रेडिटला लिहिणार म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतंय का हो? कॅरीड डाउन आपण अपोझिट साइडला लिहितो. हे डेबिट बॅलन्स आहे. आता इथं कॅशसाठी सांगितलं. बँकसाठी कशाला वेगळं? क्रेडिटच लिहिलेलं ना हे पण. कॅरीड डाउन क्रेडिटलाच लिहिलेलं आहे. कॅरीड डाउन आपण अपोझिट साइडला लिहितो. मला क्लोजिंगला डेबिट बॅलन्स आहे बँकला. सर मग ओपनिंगला क्रेडिट बॅलन्स आहे ना सर. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रॉब्लेम काय? ओपनिंग आणि क्लोजिंग वेगळं असू शकत नाही का? कोण सांगितलेलं आहे? कधीच सांगितलेलं नाहीये मी. ओपनिंग आणि क्लोजिंग सेम असतंय म्हणून. ओपनिंग बँकला ओपनिंग बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स आहे. क्लोजिंगला डेबिट बॅलन्स आहे. कळालं का हो? ज्यांनी क्रेडिट म्हणत होते. तुम्ही कॅरीड डाउन क्रेडिटला लिहिलात म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतंय का हो ते? एवढं ओरडून मी सांगतो एवढे दिवस झाले. तुम्ही शेवटी परत तेच करताय. कॅरीड डाउन म्हणजे क्लोजिंग असतंय हो. सॉरी अपोझिट साइडला लिहितो आपण कॅरीड डाउन. कॅरीड डाउन म्हणजे क्लोजिंग असतंय करेक्ट आहे. बट बॅलन्ससाठी काय? अपोझिट साइडला लिहितो आपण ते. म्हणजे कुठलं बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. हे बघा ब्रॉट डाउन इथं आलंय ना हो. दिसतंय का ब्रॉट डाउन? हे कुठलं बॅलन्स आहेत? एप्रिलचं ओपनिंग म्हणजे काय? एप्रिलच्या ओपनिंगला डेबिट बॅलन्सेस आहेत. कॅश आणि बँक दोन्ही. कळालंय का? अहो हे मार्क देणार नाहीये तुम्हाला. बट काय सांगू का तुम्हाला? मी जे टीचिंगचं पर्पज आहे ना, तेच फुलफिल होत नाही. मला काय म्हणायचं कळतंय का? तुम्ही जर हे सोल्युशन असं करून आलात तर मार्क मिळतील हो. बट तुम्हाला माहीतच नाही कुठलं बॅलन्स आहे, तर काय उपयोगाचं आहे सांगा मला? तुमच्याकडे ₹2000 ची नोट आहे. बट तुम्हाला माहीतच नाहीये ते ₹2000 आहेत. उपयोग आहे काय त्या नोटचं? कितीचं नोट आहे हे तुम्हाला माहीतच नसेल. उपयोग आहे का त्याचा काय? काही उपयोगाचं नाहीये. ह्याचं मीनिंग समजायला पाहिजे. कुठलं बॅलन्स आहे समजायला पाहिजे. हे कळालं का क्लोजिंग डेबिट बॅलन्स आहे म्हणून? येस ओर नो मध्ये मला सांगायचंय. हे डेबिट बॅलन्स आहे हे कळालं का नाही? हां, जर हे कळत नसेल आता आपण तुम्हाला, तर फार अवघड आहे बरं का. फार जास्त अवघड आहे. एवढ्या वेळा मी एवढ्या वेळा सांगितलेलं आहे ना ते, कॅरीड डाउन मीन्स क्लोजिंग बॅलन्स असते. आपण क्लोजिंग बॅलन्स अपोझिट साइडला लिहितो आणि कॅरीड डाउन तर क्रेडिटला म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. ज्यांना ते पण कळत नाही, त्यांना सांगतो की इथे ब्रॉट डाउन घेतलेलं आहे आपण. ब्रॉट डाउन बघा लगेच. इथे डेबिटला आलेलं आहे. ब्रॉट डाउन बघा ओपनिंग बॅलन्स काय आहे एप्रिलसाठी ओपनिंग बॅलन्स. एप्रिलचं ओपनिंग डेबिट बॅलन्स आहे. मग मार्चचं क्लोजिंग पण तेच असणार आहे. थोडं स्टडी करावं लागेल हां. ज्यांना हे समजलेलं नाहीये आत्ताचं बॅलन्स. ओके. मी आधीपासून म्हणून घेतो बरं का. प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला 12thला पण येत नाही भरपूर जणांना हे. 12thचं सांगतोय मी तुम्हाला. आणि जर आपल्या क्लासचे सर पण असंच करत असतील, तर अवघड आहे. मी एवढ्या वेळा ओरडून सांगून पण तुम्हाला जर कळत नसेल तर. ओके. थोडं स्टडी करायचं. हं. जास्त मी प्रवचन देत नाहीये. ज्यांना कळालेलं नाहीये त्यांनी स्टडी करा. ओके. हे परत मी घेऊ शकत नाही. ओके. बॅलन्स कुठला आहे हे ओळखायचं हे तुम्हाला करावं लागेल आता. अकाउंटला कुठलं बॅलन्स आहे किंवा कॅशबुकला आता कुठलं बॅलन्स आहे कॅश कॉलमला किंवा बँक कॉलमला. ओके. धिस वॉज द लास्ट टाईम ओके. दॅट आय एम टेलिंग यू दॅट इट हॅज डेबिट बॅलन्स ओर क्रेडिट बॅलन्स. ओके. इथून पुढे मी सांगणार नाहीये. तुम्ही मला सांगायचंय. ओके. थोडा विचार करून आन्सर द्या.
सगळ्यांनी बाय करायचं. येस. सगळ्यांनी 10 मिनिट्स एक्स्ट्रा दिल्याबद्दल थँक यू. येस. बाय बाय अँड थँक यू.